आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी पहाटे सुमारे 3:30 वाजण्याच्या सुमारास मिरज तालुक्यातील कौलापूर येथे सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागील बाजूस किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार विश्वास कल्लापा सुतार वय 34 राहणार भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली हे कौलापूर येथील विराट हॉटेल येथे काम करत होते. दरम्यान कौलापूर येथील रोहित उर्फ नवनाथ श्रीरंग नाईक वय 25 यांच्याशी त्यांचा धक्का लागल्याने वाद झाला. या वादात शिवीगाळ झाल्यामुळे संतापलेल्या रोहित नाईक याने विश्वास सुतार यांना लाथाबुक्याने मारहाण करून खाली पाडले आणि जवळील दगडाने त्याच्या डोक्यात गंभीर वार केला. घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी जखमी अवस्थेत विश्वास सुतार याला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय कुमार झाडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकाची नियुक्ती केली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी रोहित नाईक यास कौलापूर येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पुढील तपासासाठी सांगली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.